एकदा जर तुम्ही ही आंबा बर्फी घरी ट्राय कराल ना, तुमच्या मुलांचंही हेच रिॲक्शन असेल. छान झाली. आता सध्या मार्केटमध्ये एकदम फ्रेश आंबे आलेले आहे, त्यामुळे सीझन संपायच्या आत तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला देखील आवडेल आणि तुमच्या मुलांना देखील आवडेल. बनवायलाही खूप सोपे आहे, अगदी झटपट तयार होते आणि घरातील कमीत कमी आणि मोजक्या साहित्यात ही आंबा बर्फी तयार होते. त्यामुळे ही तोंडात विरघळणारी आंबा बर्फी किंवा आंबा कतली एकदा तरी नक्कीच ट्राय करा बरं. तर लगेच आपण रेसिपी पाहूयात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. हाय, मी तू आज आंब्यात काय बनवणार आहे? आज मी बनवणार आहे मँगो बर्फी. आवडेल ना? तर आता मँगो बर्फी बनवण्यासाठी आपल्याला मँगोज व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर कट करून त्यातला गर काढून घ्यायचा आहे. खूप छान गोड आंबे मिळालेले आहेत मला. केशर आंबे घेतलेले आहेत मी. केशर आंबे तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही दुसरे कुठलेही आंबे घेऊ शकता. या आंब्यांमधला मी आता असा गर काढून घेते. तुम्ही आंबे असे कट करून गर काढून घेऊ शकता किंवा तुम्ही ज्या प्रकारे आंब्याचा रस बनवता ना त्या पद्धतीने त्यातला गर काढून घेऊ शकता. आंब्यातला असा गर काढून झाला की पाणी न घालता आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे यात कुठेही गुठळ्या वगैरे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि छान बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता ही प्युरी थोड्या वेळ आपण साईडला ठेवूयात. आता आंबा बर्फी बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी एकदम बारीकवाला रवा घ्यायचा आहे. रवा भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे लगेच कढई गॅसवरती ठेवलेली आहे मी. आणि त्यात आपल्याला 1/4 वाटी साजूक तूप घालायचं आहे. वाटीतलं 1 टेबलस्पून तूप राहील इतकं तूप मी साईडला काढलेलं आहे. आता तूप गरम झालं की आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे आणि बेसन पीठ आता तुपामध्ये छान तळून घ्यायचं आहे आपल्याला. बेसन पिठामुळे मिठाई छान सॉफ्ट बनते. पण बेसन पीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बेसन पीठ स्किप देखील करू शकता. बेसन असं थोडंसं फसफसून वरती आलं की लगेच आपल्याला आपण जो रवा घेतलेला आहे ना तो रवा यामध्ये घालायचा आहे. रवा आता तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे. रवा आता आपला थोडासा फुललेला आहे, तुम्ही पाहू शकाल, परंतु हा अजून व्यवस्थित भाजलेला नाही आहे, त्यामुळे हा आपल्याला अजून भाजून घ्यायचा आहे. हा आता मी साईडच्या गॅसवरती ठेवते आणि लगेच रवा भाजता भाजता पाक देखील बनवून घेते. तर पाक बनवण्यासाठी 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि त्यात अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. हा कप आणि वाटी सारख्याच मापाची आहे, त्यामुळे इथे मी कपाने मेजरमेंट घेतलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला यातली साखर विरघळवून घ्यायची आहे. साखर विरघळली की पाक आपल्याला 3-4 मिनिट छान उकळवून घ्यायचा आहे. बर्फीला छान फ्लेवर आणि रंग येण्यासाठी यात मी थोडेसे केशरचे धागे घातलेले आहे. नसेल तुमच्याकडे तर स्किप देखील करू शकता. आणि आता 4-5 मिनिट पाक उकळवून घेतला की आपल्याला चेक करायचा आहे झाला आहे की नाही. पाक थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बोटाने असा चेक करायचा आहे. 2 बोटाच्या मध्ये अशी एकतार तयार होते, तुम्ही पाहू शकाल. म्हणजे आपला पाक झालेला आहे. हा मी आता उतरवून ठेवते खाली. इकडे आपला रवाही छान भाजलेला आहे. याला छान हलकासा बदामी कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकाल. सुरुवातीचा रव्याचा कलर आणि आताचा कलर पूर्णपणे वेगवेगळा आहे. आता रवा आपल्याला साईडला करून त्यामध्ये आपण जे तूप काढून घेतलेलं होतं ना ते तूप यात घालायचं आहे आणि यामध्ये आता आंब्याची प्युरी घालायची आहे. तुम्हाला एक अंदाज येईल यासाठी प्युरी मी मोजून दाखवते. 1.5 कप आपल्याला आंब्याची प्युरी घ्यायची आहे. आपण आंबा बर्फी बनवतोय त्यामुळे आंब्याची प्युरी रव्यापेक्षा जास्तच घ्यायची आहे. आणि आता ही आंब्याची प्युरी आपल्याला रव्यासोबत व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि थोडीशी अशी ड्राय झाली की आपल्याला 1 लिटर दुधावरची साय यात घालायची आहे. सायमुळे टेस्ट देखील छान येते आणि आंबा बर्फी आपली छान मऊसूत होते. साय नसेल तर तुम्ही यात 3 ते 4 चमचे मिल्क पावडर देखील घालू शकता. आता हे मिश्रण आपल्याला एकदम ड्राय होईस्तोवर परतून घ्यायचं आहे, कारण यात जो आपण आंब्याचा रस घातलेला आहे ना तो देखील व्यवस्थित परतला गेला पाहिजे. आणि मिश्रण ड्राय झालं की मग आपल्याला आपण बनवलेला पाक यात घालायचा आहे आणि पाक आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे. यात कुठेही गुठळ्या वगैरे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. असं स्मूथ मिश्रण तयार व्हायला हवं. फ्लेवरसाठी यात मी थोडीशी इलायची पावडर घालते आणि इलायची पावडर देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे मिश्रण आपल्याला कढई सोडेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिश्रण एकदम ड्राय झालेलं आहे आणि कढई देखील सोडते, तुम्ही पाहू शकाल. आता हे मिश्रण झालंय की नाही कसं ओळखायचं, तर मिश्रण आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की याचा एक गोळा बनतोय की नाही चेक करायचा आहे. जर असा गोळा बनत असेल तर मिश्रण आपलं एकदम परफेक्ट झालंय असं समजावं. मिश्रण आता आपलं बर्फी सेट करण्यासाठी एकदम रेडी आहे, त्यामुळे लगेच गॅस बंद केलाय मी. आणि हे मिश्रण आता ज्या भांड्यात मिठाई सेट करायची आहे ना त्या भांड्याला तूप लावून त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. आंबा बर्फी मी आता ताटामध्ये सेट करते, त्यामुळे ताटाला मी ऑलरेडी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे. मिश्रण आता आपल्याला ताटामध्ये असं पसरवून घ्यायचं आहे. गार्निशिंगसाठी यावरती मी थोडेसे बदामचे काप
आणि पंपकिन सीड्स घालते. तुम्ही पिस्त्याचे काप देखील घालू शकता किंवा आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून याला गार्निश करून घेऊ शकता. त्यानंतर हे आपल्याला अशा सपाट बुडाच्या वाटीने प्लेन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे यावरती मी आता काही केशरचे धागे घालते आणि हे देखील स्पॅच्युलाच्या मदतीने असे थोडेसे दाबून घेते, म्हणजे हे गळून पडणार नाही. आणि आता ही आंबा बर्फी आपल्याला 5 ते 6 तास अशीच ठेवायची आहे सेट होण्यासाठी. 5 ते 6 तासानंतर मिठाई आता आपली व्यवस्थित सेट झालेली आहे. हाताला अजिबात चिटकत नाही आहे. त्यामुळे आता याला तुम्ही हव्या त्या आकारात कट करू शकता. चौकोनी कट करत असाल तर आडवे उभे कट लावून घ्यायचे आहे. मी याला डायमंड शेपमध्ये कट करते, त्यामुळे सुरुवातीला याला मी उभे कट लावून घेतले आणि त्यानंतर असे तिरके कट लावून घेतलेले आहे. सुरुवातीला याला मी चाकूने कट लावून त्यानंतर कटरने याला कट करून घेतले, म्हणजे मिठाई आपली शार्प कट केली जाते. आता ही तोंडात विरघळणारी एकदम रसरशीत आंबा बर्फी आपली तयार आहे. पण आता जर समजा तुम्हाला अशी रसरशीत मिठाई नकोय, थोडीशी घट्ट मिठाई पाहिजे, तर मग ही मिठाई तुम्ही 3 ते 4 तास अजून फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेऊ शकता. त्यानंतर ही एकदम घट्ट मिठाई तयार होते. अशा प्रकारे 3 ते 4 तास मिठाई मी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि आता ही एकदम पूर्णपणे सेट झालेली आहे. तुम्ही पाहू शकाल एकदम अशी कोरडी झालेली आहे. आता ही मिठाई मी एका प्लेटमध्ये काढून घेते. एकदम शार्प वड्या कट केल्या जात आहे, आता तुम्ही पाहू शकाल. आणि एकदम टेम्पटिंग झालेली आहे बरं मिठाई आपली, म्हणजे तोंडात ठेवलं की विरघळते. आणि ही किती छान खुसखुशीत झालेली आहे. ही मिठाई तोडून दाखवायची देखील गरज नाही, कारण टेक्स्चरवरूनच समजतंय. खरंच ही मिठाई खूपच टेस्टी होते. आंब्याचा सीझन संपायच्या आत एकदा तरी नक्कीच ट्राय करा. मला खात्री आहे तुम्हालाही खूपच आवडणार आहे. आणि लहान मुलांनासुद्धा ही मिठाई खूपच आवडते बरं. माझं शूटिंग चालू होतं तोवरच तन्वीने इकडं प्लेटमध्ये 4-5 वड्या घेतल्या आणि खाणं सुरू झालेलं आहे, तुम्ही पाहू शकाल. आणि वरून अजून सांगते देखील, मम्मा खूप छान झालेलं आहे, अजून बनव. तिला म्हटलं एवढ्या खाऊ नकोस, 2च खाय, उद्या 2 खाय, ओके. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील ही मिठाई नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच तुम्ही बनवलेली मिठाई कशी झाली हे देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.